नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे, सगळ्यात चांगली बातमी आहे की या पवित्र पोर्टलद्वारे जे रजिस्ट्रेशनची प्रोसेस किंवा सेल्फ सर्टिफिकेशनची प्रोसेस चालू आहे. सो शिक्षक भरतीच्या जागा वाढणार आहे, जागा वाढून येणार आहे, याची महत्वाची बातमी. या संदर्भात शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला 1 जानेवारी 2026चा. नवीन वर्षात नवीन जी आर आलाय आणि सगळ्याच विद्यार्थ्यांनी ही आनंदाची बातमी आली. नेमका हा जी आर काय सांगतो आणि कशा पद्धतीने जागा वाढू शकतात, थोडक्यात हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघूया आणि जाहिरात कधी येणार ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. चला, मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या सहकाऱ्यांना, तुमच्या ग्रुपला नक्की शेअर करा. त्यांना सजेस्ट करा की इग्नाइट अकॅडमीच्या द्रोणा बॅच 8.0 च्या टीईटीच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत. 22 डिसेंबर पासून चालू झालेले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे. पेपर 1 ची वेगळी, पेपर 2 ची वेगळी, पेपर 1+2 ची पण बॅच वेगळी आहे. त्याचबरोबर तुम्हाला सीडीची तयारी करायची असेल तर टीईटी प्लस सीडी अशी एकत्रित पण बॅच तुम्हाला अवेलेबल असेल. दोघांची तयारी तुम्ही करू शकता. दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला सर्वच अवेलेबल आहे. तुम्हाला कोचिंग अवेलेबल आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, अनालिसिस आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, काउन्सिलिंग सेशन पण अवेलेबल आहे. जुने शिक्षक भरतीच्या बॅचेस घेतलेले विद्यार्थी असेल त्यांना 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थ्यांना नवीन वर्षानिमित्त 25% ऑफ आहे. त्यासाठी न्यू इयरचा कोड तुम्हाला वापरायचा आहे, NY2025. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे, तो वापरू शकता तुम्ही. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, हा जी आर आलाय 1 जानेवारी 2026चा. जी आर कोणाकडून आलाय? शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून आलेला आहे. ह्या जी आरचा मेन टायटल काय आहे? तर टायटल आहे पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षाअखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत. आता शैक्षणिक वर्ष अखेर म्हणजे काय बरं? शैक्षणिक वर्ष कधी संपत आहे? तर शैक्षणिक वर्ष तुमचं साधारणतः मे 2026 पर्यंत संपणार आहे. म्हणजे 2025-26चं हे शैक्षणिक वर्ष मेला संपणार आहे आणि जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष चालू होणार आहे. आपल्याला माहिती आहे की 1ली ते 8वीच्या शाळा जूनमध्ये चालू होतात, झेडपीच्या, मनपाच्या, नगरपालिकेच्या, नगर परिषदेच्या. सो त्या शाळेसंदर्भात त्यांनी सांगितलंय की 2026 पर्यंत किती जागा रिक्त होतात त्याचा विचार करावा. म्हणजे तेव्हा किती शिक्षक रिटायर होणार आहेत. त्यानंतर महत्वाचे पण मुद्दे आहेत, ते पुढे मी सांगतो तुम्हाला. सो ह्या सगळ्यांचा विचार करून, संच मान्यतेचा सुद्धा विचार करून मे 2026 नंतर किती जागा रिक्त होणार आहे त्या जागांसंदर्भात विचार करून संबंधित शिक्षण संस्थांनी किंवा झेडपीनी, नगरपालिकेने, महानगरपालिकेने त्यांनी जाहिरात तशी द्यावी या संदर्भातला हा जी आर आहे. आणि पवित्र पोर्टलला सुद्धा जाहिराती तशाच घ्याव्या असं ह्या जी आर मार्फत सांगण्यात आलं. आता हा जी आर बघा, थोडक्यात हा जी आर, हा मोठा जी आर नाही, तुम्हाला जी आर कडे घेऊन जातो. बघा, हा जी आर मी तुम्हाला आत्ताच त्याचा टायटल वाचून दाखवला. 1 जानेवारीचा जी आर आहे. यात त्यांनी काय सांगितलं बघा, त्यात संदर्भ पण त्यांनी दिलेले 2 संदर्भ आहे. 26/6/2023चा जी आर संदर्भ आहे आणि 16/12/2025चा हा एक संदर्भ त्याने दिलेला आहे. ओके, आता हा संदर्भ म्हणजे काय तर तुम्हाला माहिती असेल, आता परीक्षा परिषदेकडे सगळे इथून पुढच्या शिक्षक भरतीची जबाबदारी असणार आहे. इथून पुढे म्हणजे आत्ताची पण, ही पण शिक्षक भरतीची पूर्ण जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडे असणार आहे. बरोबर आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे असणार आहे. आता आयुक्त कार्यालयाकडे नसणार, लक्षात घ्या. प्रस्तावनात त्यांनी काय सांगितलं, थोडक्यात प्रस्तावना पण मी वाचतो, ती पण महत्वाची असते बराच वेळेस. बघा, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजेच 1 ते प्राथमिक म्हणजे 1 ते 5, उच्च माध्यमिक म्हणजे 6 ते 8, माध्यमिक म्हणजे 9 ते 10 आणि उच्च माध्यमिक म्हणजे 11 ते 12. हे जे वर्ग आहेत 1 ते 12चे शाळांतील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. यस, आता रजिस्ट्रेशन चालू आहे. उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये सद्यस्थितीत 80% पर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. तुम्ही बघा, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 100 जागा रिक्त असेल तर 80 भरल्या जातात, म्हणजे 80% जागा भरल्या जातात. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी म्हणजे 2025 स्टेट मधील निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. दरवर्षी सेवानिवृत्ती व संच मान्यतेनुसार, हे मुद्दे महत्वाचे बघा, हा पहिला सेवानिवृत्तीचा आणि दुसरा संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच बालकांचा मोफत म्हणजेच RTE 2009 मधील तरतुदीनुसार शाळांतील पदे 10% अधिक पदे रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर संभाव्य रिक्त पदे भरतीसाठी विचारात घेण्यात मान्यता देण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता लक्षात घ्या,
म्हणजे इथे शिक्षण विभागाचा आरटीचा नियम काय सांगतो की तुम्ही 10% जागा जास्त रिक्त ठेवू शकत नाही. म्हणजे 90% जागा भरण्यासंदर्भातली इथे जी आरच्या माध्यमातून माहिती समोर येते. 90% जागा भरायच्याच आहे, त्या रिक्त ठेवू शकत नाही. कारण आरटी आहे, राईट टू एज्युकेशन आहे, बालकांना मोफत शिक्षणाचा हा काय कायदा लागू झालेला आहे. आता मग यामध्ये त्यांनी जी आर मध्ये त्यांनी काय सांगितलं थोडक्यात बघूया आपण. जी आर मध्ये निर्णय काय झाला तो बघूया आपण. बघा इथे निर्णय आहे, शासन निर्णय आहे. हा निर्णय महत्वाचा आपल्यासाठी, शासन निर्णय काय सांगितलंय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेम प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार, आता संच मान्यता जे या संदर्भात पाठीमागे एक इन्फॉर्मेशन, एक जी आर पण आलेला आहे की संच मान्यता 2025 आणि 26 ची गृहीत धरावी, 24-25 ची गृहीत धरू नये. म्हणजे 25-26 नुसार विद्यार्थ्यांच्या संख्येमागं उपस्थिती किती आहे, त्यामागे शिक्षकांची संख्या किती आहे, किती अतिरिक्त होता, कसं समायोजन करायचं, या संदर्भात संच मान्यता 25-26 ची गृहीत धरणार आहे, 24-25 ची नसणार आहे. शैक्षणिक वर्ष 25-26 अखेर म्हणजे बघा त्यांनी दिलंय कधी संपतं हे, मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयात नमूद मर्यादित शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. आता यात मुद्दे जे आहेत महत्वाचे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. बघा काय काय मुद्दे आहे. हा जी आर आहे, हा जी आर आलाय आबासाहेब कवळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीनिशी निर्गमित करण्यात आलेला आहे. यातले महत्वाचे मुद्दे काय. मग पहिले संच मान्यता 25-26 लागू आहे का, तर यस लागू आहे. आता संच मान्यता काय असं तुम्हाला माहिती आहे, शिक्षकांची संख्या अतिरिक्त असेल, समायोजन केलं त्यानंतर रिक्त राहिली पद बघे, त्यानंतर अतिरिक्त समायोजन प्रोसेस अंतिम टप्प्यात आलेली आहे, डिसेंबर एंड पर्यंत होणं अपेक्षित होतं. थोडंफार वाढलं असेल तर ही शेवटच्याच टप्प्यात आहे. भरतीचे सर्व अधिकार नुकताच एक जी आर येऊन गेला, परीक्षा परिषदेला देण्यात आलेली आहे आणि आता फक्त एकच जाहिरात कधी येणार आहे. सो जाहिरात कधी येणार आहे बघा, मे अखेरपर्यंत, आता मे 2026 अखेरपर्यंतचे रिक्त पदांचा विचार करायला लावलेला आहे. मग याचा अर्थ असा होणार का की सर मे 2025 नंतर जाहिरात येणार नाही. बघा शैक्षणिक वर्ष जूनला चालू होणार, सो जूनला सुद्धा ही विद्यार्थी शिक्षक म्हणून उपस्थित व्हायला पाहिजे. म्हणजे या विद्यार्थ्यांना शिक्षक पाहिजे, बरोबर आहे. मग ही प्रोसेस चालू होण्याची शक्यता कधी आहे, ही प्रोसेस चालू होती बघा जानेवारी एंड पर्यंत हे सगळे महानगरपालिका सगळे इलेक्शन चालणार आणि फेब आणि मार्च मध्ये 2026 मध्ये ही जाहिरात येणं अपेक्षित आहे. आता मी 2 महिने का म्हटलो, कारण इथे अतिरिक्त झाडांचं समायोजन पण होणार आहे. समायोजन म्हणजे काय, लगेच समायोजन होणार नाहीये त्यांचं, फक्त त्यांच्या काय नियुक्ती ऑर्डर निघतील, म्हणजे कुठे यांना समायोजन करायचं याची ऑर्डर निघेल, पण शैक्षणिक वर्ष कंप्लीट करून जावं लागेल ना त्यांना. मग ऑर्डर निघेल आणि पुढच्या शैक्षणिक वर्षात ते रुजू होतील तिकडे. सो समायोजनाची प्रोसेस आहे, संच मान्यतेची प्रोसेस आहे, त्यानंतर अतिरिक्त समायोजन, संच मान्यता आणि रिक्त निवृत्त संख्या पण आपल्याला काढावं लागणार आहे. सो हे सगळ्यांसाठी लागणारा वेळ लक्षात घेता जाहिरात मात्र फेब्रुवारी मार्च मध्ये येणं अपेक्षित आहे. आणि याच्यानंतर ही प्रोसेस जेव्हा चालू होईल, पहिला टप्पा दुसरा टप्पा हा मार्च नंतर एप्रिल आणि मे पर्यंत संपणं अपेक्षित आहे. गेला तर जून पर्यंत जाईल आणि त्यानंतर शिक्षकांना इथे ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे, नियुक्त होण्याची शक्यता आहे. आता मी सांगतो यानुसारच चालतंय असं नाही, मी त्या विभागाचा काय प्रमुख नाही, पण एक अंदाज लक्षात आपल्याला की शिक्षण विभाग ज्या पद्धतीने जी आर काढते, ज्या पद्धतीने संच मान्यता अतिरिक्त समायोजन हे चालू आहे, त्याला लक्षात घेता एवढा कालावधी लागण्याची शक्यता आहे किंवा याच्यापेक्षा पुढे जाणार नाही, जाऊ देणार नाही. कारण पुढच्या वर्षामध्ये परत एकदा काय जून जुलैला टीईटी घेणं आहे, परत तुमचे टेट पण घेणं आहे. म्हणजे आता हे टेट पुढची कधी होती माहित नाही, पण टीईटी मात्र घेणं आहे, परत तिकडे घेणं, परीक्षा परिषद तिकडे एंगेज होणार आहे आणि परीक्षा परिषदेलाच ही जबाबदारी दिलेली आहे आता काय शिक्षक भरतीची प्रोसेस पण कंप्लीट करणं. सो ह्या जबाबदारी लक्षात घेता हे लवकरात लवकर, कारण आता एकच डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, हेच डिपार्टमेंट ही सगळी प्रोसेस राबवणार आहे, अगदी टीईटी, सीटीटी, टेट आणि पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती. सो लवकरच हे व्यवस्थित नियोजन होऊन जून पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे. सो यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि येणाऱ्या जूनमध्ये जी टीईटी होणार त्यासाठी कुणी जर तयारी करत असाल तर त्यांना ह्या बॅचेस लगेच सजेशन द्या. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की जाहिरात सुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहे, कारण 25-26 संच मान्यता आणि 25-26 ची रिक्त जागांचा विचार करून ही जाहिरात देण्यासाठी सरकारचा हा जी आर आहे.
सो वेट अँड वॉच करूया आपण. तुमचं आता सध्या सेल्फ सर्टिफिकेशन चालू असेल, त्याबद्दल काही अडचण नसेल, सेल्फ सर्टिफिकेशन प्रॉपर करून घ्या आणि आगामी भरतीमध्ये नक्कीच सामील व्हा. भरतीमध्ये तुम्हाला शिक्षक म्हणून नियुक्त व्हायचंच आहे, त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेच. पण अजून तुमच्या मनात काही शंका असेल, डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला तर सगळ्यांना नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट वेळमध्ये. धन्यवाद.